सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदाने याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे गोपाळ बदाने यानं फलटण शहर पोलिसांसमोर रात्री आत्मसमर्पण केलंय। या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। यापूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती। सातारा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं गुरुवारी रात्री आत्महत्या केली। त्या दिवसापासून दोन्ही संशयित आरोपी हे फरारी होते। त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथकही रवाना करण्यात आली होती। या प्रकरणी संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली, तर या प्रकरणातील मुख्य संशयित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाने फरार होता। त्याच्या तपासासाठी पोलीस पथक कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली होती। बनकरला न्यायालयानं पुढील चौकशीसाठी 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर गोपाळ बदाने याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत। महिला डॉक्टरच्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहिलं होतं। 2 जणांवर गंभीर आरोपही करण्यात आले होते। दरम्यान या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी उपनिरीक्षक गोपाळ बदाने याला अटक केल्या प्रकरणानंतर अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 2 झाली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री फलटण दौऱ्यावर आल्यानंतर ते या प्रकरणावर आणखी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी मुंबईमधील एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता। त्यानंतर आज ते माध्यमांशी काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। या प्रकरणासंदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।